आज आपण तांदूळ न वापरता फक्त 1 वाटी मुगाची डाळ आणि 1 वाटी उडदाच्या डाळीपासून छान कुरकुरीत मसाला डोसा बनवतोय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे मी 1 वाटी मुगाची डाळ आणि 1 वाटी उडदाची डाळ 3 तास पाण्यात भिजत ठेवली होती। दोन्ही डाळ चांगल्या मुरल्या आहेत। मुगाच्या डाळीमधलं सगळं पाणी काढून घेतलं, पण उडदाच्या डाळीमध्ये थोडं पाणी ठेवायचं। आता हे दोन्ही डाळी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आणि हे उडदाचं डाळ भिजवलेलं पाणी यामध्ये घालायचं। यात थोडंसं अद्रक घालायचं आणि 2-3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालायच्या आणि आता हे मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायचं। खूप बारीक वाटायचं, रवाळ किंवा डाळीचे कण राहायला नको। तर हे मी मिक्सरमधून वाटून घेतलंय, बघा अगदी स्मूथ वाटलं आहे। आता आपल्याला डोस्यावर घालण्यासाठी मसाला तयार करायचा। त्यासाठी इथे प्लेटमध्ये मी 1 गाजर किसून घेतलं, एक बारीक चिरलेला कांदा घेतला, थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आणि चीज घेतलं आहे। चीज घालणे ऑप्शनल आहे, असेल तर घाला किंवा ह्या भाज्या घाला। शिमला मिरची असेल तर शिमला मिरची सुद्धा घालू शकता। आता या सगळ्या भाज्या आणि चीज एका बाउलमध्ये काढून घ्यायच्या। त्यानंतर यात चवीनुसार थोडं मीठ घालायचं, पाव चमचा जिरेपूड, अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा चाट मसाला घालायचा। चाट मसाला नसेल तर लिंबाचा रस घाला। आता हे सगळं चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हा आपला मसाला तयार झाला आहे। डाळ सुद्धा आपण मिक्सरमधून वाटून घेतली होती, ही सुद्धा मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची। मिश्रण घट्ट आहे तर यात थोडं थोडं पाणी घालून हे थोडं पातळ करायचं, पण खूप जास्त पातळ करू नका। थोडं चवीनुसार मीठ घालायचं। मीठ सुद्धा यात चांगलं मिक्स करून घ्या। हे असं 4-5 मिनिटं फेटून घ्या। बघा अशा प्रकारे कन्सिस्टन्सी पाहिजे, खूप पातळी नाही आणि खूप घट्ट पण नको। याचा आपण छान कुरकुरीत मसाला डोसा बनवणार आहोत। त्यासाठी इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। हा कास्ट आयरनचा तवा आहे। तवा गरम होण्याआधीच याला तेल लावून घ्यायचं आणि तवा गरम झाल्यानंतर यावर थोडं पाणी शिंपडायचं आणि हे पाणी असं कपड्याने पुसून घ्यायचं। असं पाणी शिंपडून घेतल्यामुळे तव्याचं टेम्परेचर थोडं कमी होते आणि मग डोसा तव्यावर पसरवताना तव्याला चिटकत नाही। आता इथे मी 1.5 चमचा बॅटर घेऊन डोसा बनवून घेत आहे। ही प्रोसेस खूप फास्ट करायची। तुम्हाला डोसे लहान मोठे कसे बनवायचे त्यानुसार बनवा। आता हा डोसा सुकण्याआधीच यावर आपण हा जो मसाला करून ठेवला होता हा मसाला घालायचा। पूर्ण डोस्यावर मसाला घालून घ्या। मसाला घातल्यानंतर तो असा थोडा दाबून घ्यायचा, यामुळे तो व्यवस्थित बसतो। आणखी थोडं चीज घालायचं असेल तर वरून चीज घालून घ्या। आता 2 मिनिटं मीडियम टू लो फ्लेमवर डोसा भाजून घ्यायचा। डोस्याचा रंग थोडा बदलला, डोसा भाजून झाला आहे, काढून घेऊयात। छान कुरकुरीत डोसा तयार झाला आहे। याच प्रकारे सगळे डोसे बनवून घ्यायचे। पटकन हे डोसे तयार होतात आणि छान कुरकुरीत होतात। डोसा तोडून दाखवते, बघा किती कुरकुरीत झाला आहे। पटकनच हे डोसे तयार होतात, खूप हेल्दी आहे। मुलांना टिफिनसाठी बनवून द्या। चीज घातल्यामुळे मुलं खूप आवडीने खाणार किंवा सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता। तर तुम्हाला आजचा हा डोस्याचा प्रकार कसा वाटला मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा। त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।